आपण अनेकदा क्रांतिकारकांना त्यांच्या शौर्यासाठी ओळखतो, त्यांच्या बलिदानाबद्दल बोलतो. पण त्यांच्या विचारांच्या खोलीत आपण किती वेळा डोकावून पाहतो? आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाच्या विचारांची काय म्हणतात त्याला, चिरफाड करणार आहोत. आपण बोलतोय भगतसिंग यांच्याबद्दल. आणि त्यासाठी आपल्याकडे सर्वोत्तम स्रोत आहे, तो म्हणजे त्यांनी स्वतः तुरुंगात असताना लिहिलेला निबंध, मी नास्तिक का आहे. हो. आणि हा निबंध म्हणजे केवळ एक जाहीरनामा नाहीये, तो एका तरुणाचा खूप प्रामाणिक वैचारिक प्रवास आहे, नाही का? बरोबर. एका धार्मिक घरात वाढलेला मुलगा, देवावर श्रद्धा ठेवणारा तरुण, एका पक्क्या तर्कनिष्ठ नास्तिकामध्ये कसा बदलतो, हा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. या निबंधाची सुरुवातच खूप म्हणजे थेट आहे. भगतसिंग त्यांच्यावर होणाऱ्या एका आरोपाने सुरुवात करतात. अहंकाराचा आरोप. बरोबर. अगदी. लोक म्हणत होते की याला प्रसिद्धी मिळाली, लोकप्रियता वाढली आणि त्यामुळे ह्याच्या डोक्यात हवा गेलीय, अहंकार वाढलाय आणि म्हणूनच हा आता देवाला मानायला तयार नाहीये. हा तर खूप कॉमन आरोप आहे ना. आजही कोणी प्रस्थापित विचारांच्या विरोधात गेलं की त्याला लगेच अहंकारी ठरवलं जातं. हो, अगदी. आणि भगतसिंग हे पूर्णपणे खोडून काढतात. ते म्हणतात की हा गैरसमज आहे. माझा नास्तिकतेकडे झालेला प्रवास म्हणजे तो मला प्रसिद्धी मिळण्याच्या खूप आधीच सुरू झाला होता. अच्छा. ते स्पष्ट लिहितात की माझ्या नास्तिकवादाला नुकताच आलेला अहंकार समजू नये. म्हणजे जेव्हा त्यांना कोणी ओळखतही नव्हतं तेव्हापासून त्यांच्या मनात ह्या शंका होत्या. म्हणजे हा काही रातोरात आलेला बदल नव्हता. पण मग अहंकाराच्या मुद्द्यावर ते अजून काय बोलतात? कारण आत्मविश्वास आणि अहंकार यात एक धूसर रेषा असते. बरोबर. आणि ते ती रेषा स्पष्ट करतात. ते म्हणतात की अहंकार हा गरजेपेक्षा जास्त असलेल्या आत्मविश्वासातून येतो. पण माझा देवावरचा अविश्वास हा माझ्या अभ्यासाचा आणि तर्काचा परिणाम आहे, गर्वाचा नाही. उलट ते खूपच इंटरेस्टिंग मुद्दा मांडतात. ते म्हणतात की खरी अहंकारी व्यक्ती तर आस्तिक असू शकते. हे तर अगदी उलटं झालं. असं का म्हणतात ते? त्यांचा तर्क असा आहे बरं का, की जी व्यक्ती देवावर विश्वास ठेवते ती कुठेतरी स्वतःला त्या सर्व शक्तिमान शक्तीच्या जवळची मानते. माझ्यावर देवाची कृपा आहे किंवा मी देवाचा लाडका आहे असं मानण्यात एक प्रकारचा छुपा अहंकार असतो. अच्छा. याउलट एक नास्तिक व्यक्ती स्वतःला पूर्णपणे एकटी मानते. तिला माहीत असतं की मदतीला कोणी दैवी शक्ती येणार नाही, आपल्यालाच आपल्या पायावर उभं राहून लढायचं आहे. मग तिथे अहंकाराला जागाच कुठे उरते. वाह. म्हणजे ते फक्त आरोप नाकारत नाहीत, तर तो उलटवतात. ठीक आहे, म्हणजे हा अहंकार नव्हता. मग एवढा मोठा बदल आला कुठून? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तर खूप धार्मिक होती. हो, अत्यंत धार्मिक. त्यांचे आजोबा आर्य समाजी होते. भगतसिंग स्वतः सांगतात की ते लहानपणी तासनतास गायत्री मंत्राचा जप करायचे. खरंच? हो, ते पूर्णपणे आस्तिक होते. घरातून त्यांना तेच बाळकडू मिळालं होतं. मग ठिणगी कुठे पडली? कॉलेजमध्ये? हो, बदलाची सुरुवात हळूहळू लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाली. पण तेव्हाही ते पूर्ण नास्तिक झाले नव्हते. त्यांच्या मनात शंका येऊ लागल्या होत्या, पण विश्वास पूर्णपणे उडाला नव्हता. आणि मग ते क्रांतिकारी चळवळीत सामील झाले. तिथे तर त्यांना अनेक वेगवेगळ्या विचारांची लोक भेटली असतील. त्याचा काही परिणाम झाला का? नक्कीच. पण गंमत अशी आहे की त्यांना चळवळीत भेटलेले सगळेच नेते नास्तिक नव्हते. अच्छा. हो, काही जण होते, पण भगतसिंग म्हणतात की ते लोक मला कधी पटवून देऊ शकले नाहीत. उलट काकोरी कटातील रामप्रसाद बिस्मिल यांच्यासारखे नेते तर शेवटपर्यंत देवाचं नाव घेत होते. सच्चिंद्रनाथ सन्याल जे एक मोठे नेते होते, त्यांचा तर देवावर प्रचंड विश्वास होता. म्हणजे फक्त संगत लागली आहे ते नास्तिक झाले असं सोपं समीकरण नाहीये. मग खरा टर्निंग पॉइंट काय होता? तो क्षण होता एका मित्राने दिलेला सल्ला, अध्ययन कर, वाचा. जेव्हा त्यांच्या मनातल्या शंका वाढल्या तेव्हा त्यांच्या सहकार्याने सांगितलं की भावनांच्या आहारी जाऊ नकोस, तू स्वतः वाच, अभ्यास कर. आणि इथून त्यांचा खरा वैचारिक प्रवास सुरू झाला. त्यांनी काय वाचायला सुरुवात केली? त्यांनी जगातल्या मोठमोठ्या विचारवंतांना वाचायला सुरुवात केली. रशियन अराजकवादी बाकुनिन, कार्ल मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की. म्हणजे सगळे मोठे क्रांतिकारक विचारवंत. हो. आणि या सगळ्यांच्या विचारांनी त्यांच्या डोक्यातली गूढवादाची जळमट साफ केली. त्याची जागा वास्तववादाने आणि तर्काने घेतली. आणि या वाचनाचा नेमका परिणाम काय झाला? त्यांना कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? त्यांना हे समजायला लागलं की जगातला अन्याय हा कोणत्या तरी देवी शक्तीमुळे नाही, तर त्यामागे ठोस सामाजिक आणि आर्थिक कारण आहेत.
मार्क्सच्या विचारांमधनं त्यांना समजलं की धर्म हे अनेकदा शोषक वर्गाचं हत्यार बनतो. म्हणजे तुमच्या नशिबाचंच हे भोग आहेत किंवा मागच्या जन्मी पाप केलं असेल असं सांगून गरिबांना आणि शोषितांना शांत ठेवलं जातं, जेणेकरून ते व्यवस्थेविरुद्ध बंड करणार नाहीत. अगदी बरोबर. हा विचार त्यांच्यासाठी क्रांतिकारक होता. म्हणजे केवळ देव नाही असं म्हणण्यापेक्षा देव ही कल्पना समाजावर कसा परिणाम करते या विश्लेषणापर्यंत ते पोहोचले. पण हे सगळं झालं सैद्धांतिक पातळीवर. विचारांची खरी कसोटी तर संकटाच्या काळात लागते आणि तो काळ आला 1927 मध्ये, जेव्हा त्यांना अटक झाली. हो, आणि तोच त्यांच्या नास्तिकतेच्या कसोटीचा क्षण होता. पोलीस अधिकारी त्यांना रोज सकाळी संध्याकाळी देवाची प्रार्थना करायला सांगू लागले. अच्छा. एका पोलीस अधिकाऱ्याने तर टोमळ्या मारला की संकट आल्यावरच माणसाला देव आठवतो. पण भगतसिंगांनी साफ नकार दिला. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. हो, आणि भगतसिंग स्वतः हे निबंधात मान्य करतात. ते लिहितात, संकटातच माणसाच्या दृढतेची परीक्षा होते. बरोबर. ते म्हणतात की सुखाच्या दिवसात कोणीही नास्तिक असल्याचा दावा करू शकतं, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा तत्वांवर ठाम राहणं हीच खरी परीक्षा असते. आणि ते सांगतात की या परीक्षेत ते यशस्वी झाले. अगदी. ते अभिमानाने सांगतात की त्या एका वर्षाच्या तुरुंगवासात मी नास्तिकत्वावर ठाम राहण्याचा पक्का निर्णय घेतला आणि तेव्हापासून मी एक पक्का नास्तिक आहे. आणि इथून पुढे त्यांच्या निबंधाचा सूरच बदलतो. ते फक्त स्वतःच्या प्रवासाबद्दल बोलत नाहीत, तर ते थेट देवाच्या अस्तित्वावरच मूलभूत प्रश्न विचारायला लागतात. बरोबर. आता ते बचावात्मक नाहीत तर आक्रमक होतात. ते एक साधा, सरळ पण अत्यंत ताकदवान प्रश्न विचारतात. कोणता? जर देव खरोखरच सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि दयाळू आहे, तर मग त्याने हे जग असं का बनवलं? या जगात इतकं दुःख, दारिद्र्य आणि अन्याय का आहे? हां, तर तोच प्रश्न आहे जो आजही आपल्यापैकी अनेकांना पडतो. हो, आणि ते याला अधिक धारदार करण्यासाठी रोमन सम्राट नीरोचं उदाहरण देतात की जेव्हा रोम जळत होतं तेव्हा नीरो शांतपणे बासरी वाजवत बसला होता. मग हे जग निर्माण करणारा देव सुद्धा असाच निष्ठुर आहे का? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आणि मग ते पुनर्जन्म आणि कर्मफलाच्या सिद्धांतावर येतात, बरोबर, की या जन्मातले भोग हे मागच्या जन्मातल्या कर्मांचं फळ आहे. हो, आणि भगतसिंग या सिद्धांताची अक्षरशः चिरफाड करतात. ते विचारतात, ठीक आहे, समजा मी मागच्या जन्मी केलेल्या पापांमुळे या जन्मी गरीब म्हणून जन्माला आलो, पण ज्याने या जगात पहिलं पाप केलं त्याला तसं करायला कोणी प्रवृत्त केलं? अगदी. आणि त्या पहिल्या पाप करणाऱ्याला शिक्षा का मिळाली नाही? हा असा प्रश्न आहे जिथे तर्क अडखळतो. म्हणजे ते असं म्हणत आहेत की या धार्मिक कल्पना केवळ अतार्किक नाहीत, तर त्यांचं एक राजकीय उद्दिष्ट आहे. बरोबर. हाच त्यांच्या युक्तिवादाचा गाभा आहे. ते म्हणतात की पुनर्जन्मासारख्या कल्पना शोषक वर्गाने, म्हणजे श्रीमंत आणि उच्चवर्णीयांनी, शोषित वर्गाला शांत ठेवण्यासाठी तयार केले आहेत. अच्छा. तुम्ही गरीब आहात कारण तुमचं नशीब तसं आहे असं सांगितलं की लोक व्यवस्थेविरुद्ध बंड करत नाहीत. ते शांतपणे अन्याय सहन करत राहतात. याचा अर्थ त्यांच्यासाठी नास्तिकता ही फक्त एक तात्विक भूमिका नव्हती, तर ती एक राजकीय गरज होती. क्रांतीसाठी या श्रद्धा नाकारणं आवश्यक होतं. नेमका हाच मुद्दा आहे. त्यांच्या मते माणसाने परिस्थिती स्वीकारण्याऐवजी ती बदलण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. देव आणि नशिबावर अवलंबून राहणं म्हणजे एक प्रकारे संघर्षातून पळ काढण्यासारखं आहे. आणि मग आपण येतो निबंधाच्या शेवटच्या आणि मला वाटतं सर्वात प्रभावी भागाकडे, जिथे ते मृत्यूवर बोलतात. फाशीची शिक्षा त्यांच्या डोळ्यासमोर आहे. कारण सामान्यपणे काय होतं, मृत्यू समोर दिसू लागला की कट्टर नास्तिक सुद्धा देवाला शरण येतो. हो, त्याला मोक्षाची, स्वर्गाची आस लागते. पण भगतसिंग याला पूर्ण अपवाद आहेत. ते स्पष्टपणे लिहितात की मला स्वर्गात जाण्याची किंवा पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्माला येण्याची अजिबात इच्छा नाहीये. ही भूमिका पूर्णपणे निस्वार्थ आहे. म्हणजे स्वतःसाठी काही मिळवण्याची भावनाच नाहीये. अजिबात नाही. ते म्हणतात, माझ्या आयुष्याला एका महान ध्येयासाठी समर्पित केलंय आणि तो ध्येय म्हणजे भारताचं स्वातंत्र्य. यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्यासाठी दुसरा कोणताही नाही. ते म्हणतात की ज्या दिवशी कोट्यावधी लोकांना शोषणातून मुक्त करणारी क्रांती यशस्वी होईल, तोच माझ्या संघर्षाचा शेवटचा अध्याय असेल. मग त्या क्षणी मी जिवंत असो वा नसो त्याने काही फरक पडत नाही. तर भगतसिंगांचा हा वैचारिक प्रवास एका धार्मिक तरुणापासून सुरू होतो आणि एका तर्कनिष्ठ, अभ्यासू आणि पूर्णपणे निस्वार्थ क्रांतिकारकापर्यंत पोहोचतो. हा केवळ देवावरचा अविश्वास नाही, तर माणसाच्या क्षमतेवरचा प्रचंड विश्वास आहे.
हो, आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की त्यांची नास्तिकता ही पोकळ नव्हती, ती फॅशन म्हणून आलेली नव्हती. बरोबर. त्यामागे सखोल वाचन, चिंतन आणि तुरुंगातल्या एकांतवासात अत्यंत कठीण परिस्थितीतून तौलसूलखून निघालेले विचार होते. ती एक अर्जित केलेली नास्तिकता होती. त्यांनी अस्तित्वात असलेल्या देवाच्या कल्पनेला नाकारलं, पण त्यांनी मानवतेची सेवा आणि स्वातंत्र्याचं ध्येय यालाच आपला देव मानलं. आणि जाता जाता ते आपल्यासाठी एक आवाहन सोडून जातात. ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने प्रचलित असलेल्या प्रत्येक श्रद्धेवर आणि विचारावर डोळे झाकून विश्वास ठेवणे. त्यावर प्रश्न विचारावेत. हो, त्यावर तर्क आणि विवेकाच्या कसोटीवर प्रश्न विचारावेत. ते म्हणतात प्रत्येक गोष्टीवर टीका करणे आणि प्रश्न विचारणे हे क्रांतीचे 2 सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. आणि मला वाटतं हाच विचार आजच्या काळातही सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, नाही का? अगदी. तो आपल्याला विचार करायला लावतो की आपण आपल्या सगळ्यात प्रिय श्रद्धा आणि विचारांवर प्रश्न विचारायला तयार आहोत का? कारण भगतसिंगांच्या मते खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात तिथूनच होते. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.